त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? बल. ठीक आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर बल अप्लाय करतो तर ती गोष्ट रेस्ट सिच्युएशन मध्ये म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये काय राहत नाही. बल अप्लाय केलं, समजा फॉर एक्झाम्पल मी काय सांगितलं की पहिलं या 1 नंबरला की समजा फॉर एक्झाम्पल स्टेट आहे. ठीक आहे. स्टेट म्हणल्याच्या नंतर याला म्हणायला लागलो मी स्थिती. काय म्हणायला लागलो? स्थिती. एक अशा S1 नावाच्या स्टेटवर हा बॉल इथं आहे. ठीक आहे. तर इथून जर मी याच्यावर जर फोर्स अप्लाय असा केला की तो बॉल हळूहळू इथपर्यंत पोहोचणार. त्याने S1 ची स्टेट S2 गेली, बॉल एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी गेला, स्टेट बदलली. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा 2 नंबरची गोष्ट जे आपण डायरेक्शन म्हणायला लागलो, डायरेक्शन, तर इकडून एखादा बॉल जर यायला लागला असा, ठीक आहे, असा बॉल नाही का इकडून आला असा फास्ट स्पीड मध्ये, आणि मी जर इकडून असे त्याला लात मारली. ठीक आहे. काय केलं? याला लात मारली. हा बॉल कोणीकडे जाणार आहे? पुन्हा या दिशेला. म्हणजे त्याची काय बदलली? डायरेक्शन. दुसरी गोष्ट, बॉल असा जात असताना एखाद्या वस्तूवर मी जर समजा फोर्स अप्लाय केलं तर एक त्याची मूवमेंट होते. काय होते? मूवमेंट, मोशन. काय म्हणतो आपण? मोशन. की हा बॉल इथून इथपर्यंत अशा पद्धतीने नाही का काय झाला, फिरत गेला, मोशन झालं, हालचाल झाली. ठीक आहे. आणि शेवटच्या याच्यात आपण काय बदललेलं आहे त्याचं? शेप. उदाहरणार्थ घ्या की मी एखाद्या गोष्टीवर फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर हा फुगा आहे बलून. हा फुगा जर समजा आपण अशा पद्धतीचा फुगा आहे, या फुग्याला आपण नाही का काय केलं, असा इकडून प्रेस केलं तर हा फुगा नाही का काय होऊन अशा पद्धतीचा आकार होऊन इकडून वाढणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर एक गोष्ट स्टेट बदलायली S, दुसरं D बदलायली, नंतर M आणि नंतर S, SDNS. म्हणजे काय? स्टेट, डायरेक्शन, मोशन, शेप. स्टेट, डायरेक्शन, मोशन, शेप. डायरेक्शन, मोशन, स्टेप. आता याचं फोर्सचं जे आहे युनिट, SI युनिट ज्याला म्हणतात, SI युनिट. SI युनिट जे असतं एक असतं त्याचं नाव आहे न्यूटन. काय आहे? न्यूटन. आणि न्यूटनला एक साइन सिम्बॉल वापरला जातो. तो सिम्बॉल म्हणजे कोणता असेल रे? N. न्यूटन. ठीक आहे. SI युनिट फोर्सचं काय आहे? न्यूटन. दुसरी गोष्ट, याला आपण कोणता हे म्हणतो, राशी कोणती म्हणतो? सदिश राशी. वेक्टर क्वांटिटी. क्वांटिटी. आता वेक्टर क्वांटिटी म्हणण्याच्या मांग लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवायचं आपण ज्याला म्हणतो माडी. माडी म्हणजे जब भी वेक्टर क्वांटिटी बोले तो याद रखना है माडी को. माडी मतलब मैग्नीट्यूड एंड डायरेक्शन. ये याद नहीं रख सकते तो इसको बोलने का माँ और इसको बोलने का दी. तो दीदी का दी, माँ का माँ, दी माँ दीदी. फोर्स माँ और दी. तर या कट्ट्याला जागेवर आणायचं असेल, एकीकडून माय जोडते देते, दुसरीकडून दीदी. MADI लक्षात ठेवायचं फोर्स आहे. MA म्हणजे मॅग्निट्यूड. काय होतं याचा अर्थ? मॅग्निट्यूड. आणि दुसरं D म्हणजे काय होते? डायरेक्शन. आता मॅग्निट्यूड म्हणजे एक्झॅक्टली काय? हाऊ मच फोर्स यू अप्लाइड. मॅग्निट्यूड म्हणजे एक नंबर येतो तुम्हाला, नंबर इथं की हाऊ मच फोर्स डू यू अप्लाय. किती वापरली ताकद बाळा तू, किती फोर्स वापरला. संख्या समजा 50 न्यूटन तर न्यूटन. ओके. आणि दुसरं डायरेक्शन, समजा उदाहरणार्थ मला नाही का इकडे उत्तर दिशा आहे समजा, किंवा मला नांदेडला जायचं आहे. ठीक आहे. नांदेड, इकडे नांदेड आहे, तर मी डायरेक्शन ठरवली की नांदेड म्हणून. ठीक आहे. तर मला 2 गोष्टी लागायच्या की जेव्हा मी म्हणायला लागलो सदिश राशी आहे, सदिश राशी, फोर्सची सदिश राशी आहे म्हणजे सदिश राशी आहे म्हणजे याच्या सह आहे, दिशा सह आहे, याच्यात दिशा लागणार म्हणजे डायरेक्शन लागणार म्हणजे लागणार. फुटबॉल खेळणारा जर खेळाडू असेल बाळांनो तर इथे एक असं काहीतरी गोल असतं, या याच्यात नाही, कोणता हे बास्केटबॉल. ठीक आहे. अशा याच्यात काहीतरी टाकायचं असतं. काय टाकायचं असतं? बॉल.
जर याच्यात बॉल करायचं असेल तर मला हे डायरेक्शन लागेल. काय लागणार आहे इथं? डायरेक्शन. जोपर्यंत डायरेक्शन नसतं तोपर्यंत आपण त्याला नाही का म्हणू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, मॅग्निट्यूड प्लस मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. मॅग्निट्यूड किती न्यूटन, म्हणजे न्यूटन सांगते म्हणजे फोर्स किती अप्लाय करायचा. मॅग्निट्यूड डायरेक्शन 50 न्यूटन समजा आपण फोर्स नाही का अप्लाय केला, ठीक आहे. आणि दुसरं डायरेक्शन कोणती आहे, समजा ईस्ट असेल, कोणती आहे ईस्ट, काहीतरी वेगळी डायरेक्शन, आपण एक डायरेक्शन ठरवली. याचा अर्थ फोर्स हे काय आहे, कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर. क्वांटिटी. कोणती क्वांटिटी, वेक्टर. त्याच्यात दोन गोष्टी लागतात. कोणती गोष्ट लागते, वेक्टर क्वांटिटी म्हणलं की माँ को याद करने का, दीदी को याद करने का. एम म्हणजे मॅग्निट्यूड. म्हणजे डेस्टर. लक्षात येतं. सदिश राशी म्हणजे इथं दिशा लागायला लागली आणि इथं किती फोर्स वापरला, माचा अर्थ कितीचं उत्तर येते. मा म्हणजे मॅग्निट्यूड, किती फोर्स याचं उत्तर इथं सापडते 50 न्यूटन. इथं दिशा सापडते. दिशा म्हणजे उत्तर दक्षिण काय पूर्व पश्चिम जे काही असेल ते, उत्तर दिशा म्हणसाल पूर्व म्हणसाल काहीतरी हे सापडतं. दीदी आपल्याला दिशा देते आणि मम्मी आपल्याला फोर्स किती अप्लाय केला देते, एम ए किती फोर्स. लक्षात यायला लागलं. आपण याच्यात दोन पाहिले होते फोर्स मध्ये. काय बघितलं होतं फोर्स मध्ये, एक डायरेक्ट फोर्स, डायरेक्ट फोर्स आणि एक पाहिला आपण डायरेक्ट. इकडं काय आहे, सॉरी इकडं कॉन्टॅक्ट फोर्स, इथं नॉन कॉन्टॅक्ट. कोणता, नॉन कॉन्टॅक्ट. संपर्कात येते ते दोन वस्तू एकमेकाला लागायला लागल्या, दोन वस्तू इथं टच झाल्या, टच झाल्या म्हणून याच्यात कॉन्टॅक्ट आला, फोर्स कॉन्टॅक्ट आल्यामुळे झाला. पहिला आहे मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स विचार करायचा थोडंसं की मस्क्युलर फोर्स मध्ये एखादी वस्तू झपकून ढकलणे, दुसरी गचकून वळणे, ढकलणे ढकलणे तर हे कोणतं मस्क्युलर फोर्स. त्याच्यासाठी तुम्हाला ओढावं लागायला, ढकलावं लागायला, अशा वेळेस म्हणायचं मस्क्युलर फोर्स. दुसरा फोर्स आपण कोणता सांगितला होता, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण बल. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षण. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षणाल. याच्यामध्ये एखादं तुमचं वाहन आहे, चाक आहे कोणत्या गाडीचं चाक जर समजा असं रोडला घसत असेल, इथं दोन गोष्टीचा स्पर्श व्हायला, जसा स्पर्श झाला तिथे हीट निर्माण व्हायला, हीट निर्माण व्हायला लागली, तिथं फ्रिक्शन व्हायला लागलं. आपण चालताना आपली चप्पल घासते सगळी, म्हणजे आपल्या चप्पल घासल्यामुळे उष्णता निर्माण व्हायली, आपली चप्पल सगळी झेजली खालून, तर ते व्हायला लागलं फ्रिक्शनल फोर्स. तिसरा फोर्स कोणता रे, नॉर्मल फोर्स. नॉर्मल फोर्स काय राहते, टेबलवर तुम्ही जी वस्तू ठेवता ती 90 वस्तू म्हणजे नॉर्मल फोर्स आहे. 90 डिग्री इथं असतं, इथून प्रेशर निर्माण, तो नॉर्मल. नंतर तो कोणता, टेन्शन फोर्स. टेन्शन फोर्स जो असतो तो टेन्शन फोर्स म्हणजे उदाहरणार्थ घ्या, असं तुम्ही नाही का इथं ए नावाचा व्यक्ती इथं खाली विहिरीमध्ये बकेट सोडली, ठीक आहे, इथं तुमची विहीर आहे, सगळी विहीर होय, याच्यात बकेट सोडली तर याच्यातला पाण्यामुळे हे खाली ओढल्या जातं. इथं माणूस ताकदीनं काहीतरी ओढायला, इकडे ओझं खाली चाललं, याच्यामुळे मनात काहीतरी टेन्शन निर्माण झालं, याला म्हणतात टेन्शन फोर्स. याला काय म्हणतात, टेन्शन फोर्स. तुम्ही जर कधी लिफ्ट मध्ये बसले असाल तर लिफ्ट मध्ये सुद्धा वर इंजन, वरची मशीन तुम्हाला नाही का काय करते, वर ओढते, खाली माणसांचं ओझं खाली म्हणजे याच्यात कोणता फोर्स, टेन्शन फोर्स. आणि शेवटचा फोर्स कोणता यायला लागला आपला, स्प्रिंग फोर्स. आपण घरी गाड्याला आपले वाहन जे राहते त्याला काय राहते, शॉकअप राहतात, असे काय राहतात, हे शॉकअप गाडी दचके बसू देत नाही आपल्याला, तर त्याच्या मनात जे निर्माण व्हायला लागला तो फोर्स कोणता आहे, स्प्रिंग फोर्स. फोर्स कोणता. आणि या सगळ्याला दोन गोष्टी लागायला, कॉन्टॅक्ट साठी दोन गोष्टी लागायला लागल्या, म्हणून हे सगळे फोर्स जे आहेत ते कोणते फोर्स आहेत, स्प्रिंग. आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. न्यूटन भाऊ आपले असे बसले झाडाखाली, ठीक आहे, इथं वरून ऍपल खाली पडला, इथं न्यूटन बसून आहे, ठीक आहे, न्यूटन वरून ऍपल पडला, पण त्याला वरून असं खाली पडताना कोणी ओढायलेलं दिसत नाही, पण तरी तो खालीच यायला लागला. तर अशा अवस्थेमध्ये दिसणं काहीच झालं पण काहीतरी वढायला लागलं, जर अशी अवस्था आहे तर त्या फोर्सला न दिसता सुद्धा काहीतरी एक अवस्था आहे, त्याला म्हणायचं कोणता फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता, पृथ्वी तर दिसणं तर झालं दोन्हीतले. बीच में कुछ नहीं दिख रहा फिर भी रिश्ता है,
बीच में कुछ भी नहीं दिख रहा फिर भी रिश्ता ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय दिसन झाला. त्याच्यानंतर दुसरा एक कोणता आहे फोर्स? मॅग्नेटिक फोर्स म्हणजे दोन गोष्टी इकडे लक्षात ठेवायच्या. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एकमेकात अट्रॅक्शन होते. काय होते? अट्रॅक्शन. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे एकमेकाचं जमन झालं, एकमेकाच्या दूर जातात. म्हणजे याच्यात काय झालं? रिपल्शन. त्याच्यानंतर साऊथ मध्ये रिपल्शन, नॉर्थ मध्ये रिपल्शन. एकमेकाच्या जवळ येत नाहीत. फक्त नॉर्थ साऊथ एकमेकाच्या जवळ येतात. त्याला म्हणतात मॅग्नेटिक फोर्स. सगळ्यात शेवटचा फोर्स कोणता आहे? इलेक्ट्रिक स्टॅटिक फोर्स. जर समजा तुम्ही एक कंगवा घेतला आणि त्याला केसाला घासलं, त्याच्यात इलेक्ट्रिक चार्ज होता. ते चार्ज फॉर्म राहतो. म्हणजे काय होते? त्याच्यात चार्ज होत येते आणि त्याच्यामुळे काय होते? आपण जर कागद असं ठेवले तर त्या फॉर्मला काय होते? ते कागद असा तुमच्याकडे हे आहे कंगवा, याला काय चिकटते? कागद. तर त्याच्यात नाही का काय झालं? इलेक्ट्रिक पार्टिकल एकमेकाला अट्रॅक्ट करतात. लक्षात यायला लागलं? तो कोणता फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. पहिला मस्क्युलर, दुसरा फ्रिक्शनल, नॉर्मल, टेन्शन, स्प्रिंग, नॉन कॉन्टॅक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल, मॅग्नेटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक.